कुलूक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. एक मोठी बातमी समोर येते. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील आणखीन एक कॉल रेकॉर्डिंग आता समोर आलेलं आहे. काय नेमकं घडतंय आपण बघूया. बीड जिल्हा कारागृहातील वाल्मिक कराडची दहशत बघायला मिळते. गंभीर गुन्ह्यातील आरोपी सनी आठवलेची आपल्या आईसोबतची बातचीत करतानाची क्लिप समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहातील तिसरी ऑडिओ क्लिप आता समोर आल्याची माहिती आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी सनी आठवलेची आपल्या आईसोबत बातचीत करतानाची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. यामध्ये तो जेलमध्ये देखील वाल्मिक कराडचा दबदबा असल्याचं सांगतोय. त्याचबरोबर अझर पठाणवरती दबाव आणलेला असून त्याला मारहाण झाल्याचा दावा सनी आठवलेंनी केलेला आहे. या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सनी आठवलेंनी कॉल रेकॉर्डिंगमधून केलेली आहे. आणि अझर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. यामध्ये पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचं सांगत होता. त्यानंतर सनी आठवलेची ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा जेलमध्ये देखील कराडच्या दहशतीचा मुद्दा चर्चेत आलाय. मी सनी आठवले, जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय. कालच्या 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे. त्याच्यावर जे आजार व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले. वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं. त्याचा जॉब घेतलाय आणि त्या आजरला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले. रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे. आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय तर मग हे काय करायला होते बाहेर. आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे. त्याच्यावर सुप्रिटेंडेंट चांदणे साहेब आणि हे बाकीचे जे अधिकारी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत. काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे. आणि जर त्यांनी ती चिठ्ठी लिहिलीच तर मग ती चिठ्ठी बाहेर गेली कशी, कुणी आणली याची बी चौकशी व्हायला पाहिजे. आणि वाल्मिक कराडची मी ह्याच्या आधी सुद्धा हा क्लिप व्हायरल केलेली. माझ्यावर त्यांनी खोटा गुन्हा टाकलेला आहे. त्याच्यात बी त्याची पुन्हा वापस चौकशी करा. माझी बी करा आणि त्यांची बी करा. त्यांनी असंच सगळ्यांना गुंतलेलं आहे. हे खोटे कामं करते. त्यांनी असेच माणसं मारले सगळे वाल्मिक कराडनी त्यांच्या गँगनी. आणि आता जेलमध्ये बसून सुद्धा हे असंच करायला लागलेत. आणि हे माझी जेल बदलीच्या मागं लागलेत. माझा आणि त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही. माझा किंवा ते साईनाथ परभणी असतील, ते कोण पाटील कर्मचारी असतील, यांच्या नावात चिठ्ठी व्हायरल करणारे केली, यांचा काही संबंध नाही. त्या पोराला मारहाण झाली त्याचं काय. अधिक माहिती आपण घेऊया सुरेश जाधव यांच्याकडून. सुरेश, आपण बघतो आता आणखीन एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आणि वाल्मिक कराडचा दबदबा असल्याचं त्यात बोललं जात आहे. गेल्या 3 दिवसामध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधील 3 ऑडिओ क्लिप समोर आल्या. यामध्ये अझहर नावाचा जो बंदी आहे त्याला सुरुवातीला सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीनं मारहाण केली अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप जवळपास 7 मिनिटाची ऑडिओ क्लिप होती. ती व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ होती. त्यानंतर एक दुसरी ऑडिओ क्लिप अझहरचीच व्हायरल झाली की मला दबाव टाकून माझ्याकडून हे अशा पद्धतीनं मोरवादवून घेतलं होतं. आणि त्यामध्ये जो सनी आठवलेचं नाव देखील घेण्यात आलं होतं. आणि त्याच सनी आठवलेची आजची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली. त्याच्यामध्ये सनी आठवले कारागृहामध्ये कशा पद्धतीने वाल्मिक कराड यांची दहशत आहे, त्याचबरोबर अझहर नावाचा जो कैदी आहे त्याला ती मारहाण झाली, ती मारहाण खरी आहे, मात्र त्याच्यावरती कसा दबाव टाकला जातोय हे सगळं काही सांगितलंय. नेमकं या संपूर्ण ऑडिओ क्लिपवरून बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये नेमकं सुरू काय आहे असा देखील सवाल उपस्थित होतो. या संदर्भात तिथले जे कारागृह अधीक्षक आहेत त्यांना विचारणा केली असता अशा पद्धतीने काहीही घडलं नाही. कुठल्याही कैद्याला त्यांना कॉल करण्याचा अधिकार आहे. तो काय बोलतो याच्यावरती आम्ही लक्ष ठेवत नाहीत. मात्र अशा पद्धतीने कुठलीही घटना आमच्याकडे घडलेली नाही. प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलं जातं. शाब्दिक बाचाबाची झालेली होती मात्र मारहाणीचा प्रकार घडला नाही आणि कुठल्याही कैद्याला आम्ही स्पेशल ट्रीटमेंट देत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृह गेल्या 3 दिवसांमधून चर्चेत आहे. आणि एक ऑडिओ क्लिप झाली की दुसरी ऑडिओ क्लिप येते, त्याला उत्तर देण्याच्या पद्धतीने हे ऑडिओ क्लिप चालले आहेत. हे थांबणार कधी आणि या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी नेमून या संपूर्ण जे ऑडिओ क्लिप आहेत याची चौकशी केली जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अमित. बरं सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी. पुढची मोठी बातमी आपण बघूया. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबात जबाबदारांचं वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदारांचं वाटप करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्याचा दौरा करणार आहेत. त्या राज्याचा आढावा घेणार आहेत. तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर बारामतीची आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी ही जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर आता पवार कुटुंबियांमध्ये राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
तर राष्ट्रवादीमध्ये नेमकं जबाबदाऱ्यांचं वाटप कसं झालंय आपण एकदा समजून घेऊया. तर आपण बघतो राष्ट्रवादी जबाबदाऱ्यांचं वाटप झालंय. सुनेत्रा पवार राज्याचा आढावा घेणार आहेत, त्या राज्याचा दौरा करतील आणि आढावा घेणार आहेत. सुनेत्रा पवारांकडे ती जबाबदारी, तर पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल. अतिशय दोन महत्त्वाची ठिकाणं, दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी ही त्यांच्यावरती असेल. आणि इकडे जय पवारांकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे अशा पद्धतीने जबाबदारीचं वाटप झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, विधान परिषदेसाठी शिंदेची शिवसेना 2 उमेदवार देणार आहे. काय नेमकं घडतंय आपण बघूया. विधान परिषदेसाठी शिवसेना 2 उमेदवार देणार अशी माहिती समोर येते. एक महिला आणि एक तरुण उमेदवार देणार अशी माहिती सध्या समोर येते. शिवसेनेकडून महिला उमेदवार आणि एक तरुण उमेदवार देण्यात येईल. तरुण उमेदवार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांना धक्का देणार आणि वेगळे तसंच चकित करणारे निर्णय घेण्यात येणार. एकनाथ शिंदे यासाठी नेहमी चर्चेत असतात. संघटना वाढवण्याच्या दृष्टीने पुरुष तरुण उमेदवार शिंदे देणार अशी माहिती आहे. शिवसेनेचं प्राबल्य संघटना वाढवण्याच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर महिला उमेदवार म्हणून नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. 13 मे या दिवशी नीलम गोरे यांचा कार्यकाळ संपतोय आणि नीलम गोरे यांनी उपसभापती म्हणून आतापर्यंत कामगिरी पार पाडलेली आहे. नीलम गोरे यांच्या पक्षांतरानंतर त्यांना आमदारकी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते. राज्यभरामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आणि राज्यातील एकूण 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 12 मेला मतदान पार पडते. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवरती निवडून संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार असून त्यामुळे आता मवियाकडून कोणाला नेमकी संधी मिळणार अशी चर्चा सुरू आहे. आणि यावरून खलबत सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली आणि यावेळेला सपकाळांनी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत जाण्यास आग्रह केल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. हर्षवर्धन सपकाळजी मातोश्रीवर आले. त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली. त्यांचा आग्रह होता की विधान परिषद निवडणुकीची जी काय भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे. ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल. ही उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे. यानंतर एक छोटासा